नमस्कार मित्रांनो. सेट परीक्षेच्या तयारीमध्ये लॉजिकल रिझनिंग हा विषय बऱ्याच जणांना डोकेदुखी वाटतो, राईट? पण आजच्या या विशेष मास्टर क्लासमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ आर्ग्युमेंट्स म्हणजेच युक्तिवादाची रचना इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत की हा विषय तुम्हाला हमखास गुण मिळवून देणारा एक स्कोरिंग विषय वाटेल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. खरं सांगा, लॉजिकचे ते जड आणि तत्वज्ञानातले शब्द ऐकले की थोडी भीती वाटते ना? हे टर्म्स कन्फ्युजिंग वाटतात का? जर हो, तर विश्वास ठेवा, असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण आज आपण हीच भीती कायमची दूर करणार आहोत. कारण बघा, लॉजिक हे मूलभूतपणे गणितासारखंच एक साधं सोपं स्ट्रक्चर आहे. त्यात कोणतेही अमूर्त विचार नाहीत, तर केवळ काही नियम आणि पॅटर्न आहेत. आणि एकदा का ते पॅटर्न समजले की काम एकदम सोपं होतं. आजच्या या सत्रात आपण नेमके कोणते पॉइंट्स कव्हर करणार आहोत त्याचीही रूपरेषा आहे. आपण सुरुवातीला विषयाची भीती दूर करू, त्यानंतर डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट्स, मग आपला अत्यंत महत्त्वाचा AEIO फॉर्म्युला, स्पीड मेथडने व्हेन डायग्राम्स, स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन आणि शेवटी परीक्षेत आपल्याला अडकवणारे फॅलसीज म्हणजेच तर्कदोष पाहणार आहोत. तर आपला पहिला विभाग आहे इंट्रोडक्शन, डिकन्स्ट्रक्टिंग द फिअर, म्हणजेच अवजड सिद्धांतांची भीती दूर करणे. येथे लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉजिक हे फक्त स्ट्रक्चरबद्दल आहे, कोणत्या अमूर्त तत्वज्ञानाबद्दल नाहीये. हा पूर्णपणे एक ठरलेला साचा किंवा फॉर्म्युला आहे. आपण दररोजच्या वापरातील साधी भाषा वापरून हे अवघड वाटणारे शब्द एकदम सोपे करणार आहोत. त्यामुळे आता भीती बाजूला ठेवा आणि पॅटर्नवर लक्ष केंद्रित करा. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, आर्ग्युमेंट ॲनाटॉमी, म्हणजेच युक्तिवादाची रचना आणि डिडक्टिव्ह विरुद्ध इंडक्टिव्ह तर्क. कोणताही युक्तिवाद किंवा आर्ग्युमेंट नेमका उभा कसा राहतो, तर त्याचे दोन मुख्य भाग असतात. पहिले म्हणजे प्रेमिसेस, ज्याला आपण आधारविधाने म्हणतो. ही विधाने निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी आधार देतात. आणि दुसरं म्हणजे कन्क्लुजन किंवा निष्कर्ष, जो आपल्याला सिद्ध करायचा असतो. आता परीक्षेत हा निष्कर्ष पटकन कसा ओळखायचा, तर त्यासाठी बिकॉज म्हणजे कारण आणि देअरफोर म्हणजे म्हणून यांसारखे शब्द हाच आपला सर्वोत्तम शॉर्टकट आहे. हे आणखी स्पष्ट करण्यासाठी एक रोजच्या जीवनातलं साधं उदाहरण पाहूया. समजा आपली दोन आधारविधाने आहेत. सर्व पाली या सरळे आहेत आणि कोणत्याही मांजरी सरळे नाहीत. यावरून काय निष्कर्ष निघेल? म्हणून कोणत्याही पाली मांजरी नाहीत. इथे म्हणून किंवा इंग्रजीत देअरफोर हा जो शब्द आहे ना, तो आपल्याला एका सेकंदात निष्कर्ष ओळखायला मदत करतो. आता डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्हमधील एका ओळीचा फरक नीट समजून घेऊया. डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणजेच निगमनात्मक तर्क नेहमी सर्वसामान्याकडून विशेषाकडे जातो आणि यात 100% खात्री असते, जसे की सर्व वकील पदवीधर आहेत. याउलट इंडक्टिव्ह रिझनिंग म्हणजे विगमनात्मक तर्क हा विशेषाकडून सर्वसामान्याकडे जातो. हा फक्त निरीक्षणावर आधारित संभाव्यता सांगतो, जसे की मी पाहिलेले सर्व हंस पांढरे आहेत. परीक्षेत हाच मुख्य फरक आपल्याला ओळखायचा असतो. चला आता पुढे जाऊया विभाग 3 कडे, कॅटेगॉरिकल प्रॉपोजिशन्स आणि त्यांचा AEIO फ्रेमवर्क. हा सेट परीक्षेचा अगदी गाभा आहे. हा तक्ता काळजीपूर्वक बघा. परीक्षेत वारंवार येणारी ही 4 निरुपाधिक विधाने आहेत. ए म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, उदाहरणार्थ ऑल SRP. ई म्हणजे युनिव्हर्सल नेगेटिव्ह, जसे नो SRP. आय म्हणजे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, जसे सम SRP. आणि ओ म्हणजे पर्टिक्युलर नेगेटिव्ह, म्हणजेच सम SR0P. ही 4 अक्षरे प्रत्येक सिलॉजिझम प्रश्नाची मूळ रचना आहेत. आणि आता परीक्षेसाठी एक एकदम भन्नाट मेमरी ट्रिक. ही विधाने लक्षात कशी ठेवायची? तर ए आणि आय ही अक्षरे लॅटिन शब्द अफिर्मो म्हणजे मी होकार देतो यावरून आली आहेत, आणि ई आणि ओ ही अक्षरे नेगो म्हणजे मी नकार देतो यावरून आली आहेत. परीक्षेच्या प्रेशरमध्ये कोणतं विधान सकारात्मक आहे आणि कोणतं नकारात्मक हे त्वरित ओळखण्यासाठी ही ट्रिक अगदी लाईफ सेवर ठरते. आपला पुढचा विभाग आहे व्हेन डायग्राम्सच्या सहाय्याने युक्तिवादाची वैधता किंवा व्हॅलिडिटी तपासणे आणि त्यासाठीची आपली खास स्पीड मेथड. व्हेन डायग्राम सोडवण्याची ही 5 स्टेप स्पीड पद्धत बघा. एस म्हणजे प्रेमायसिसला AEIO फॉर्ममध्ये लिहा. पी म्हणजे 3 एकमेकांना छेदणारी वर्तुळे काढा. ई म्हणजे युनिव्हर्सल प्रेमायसिसनुसार रिकाम्या भागांना शेड करून बाद करा. दुसरं ई म्हणजे निष्कर्ष आकृतीत दिसतोय का ते इव्हॅल्युएट करा. आणि डी म्हणजे वैधतेचा निर्णय घ्या. या चेकलिस्टचा वापर केला तर बारबारासारखी अवघड नावे पाठ न करता अवघ्या 2 मिनिटात अचूक उत्तर मिळतं.
आता इथे थोडं लक्ष द्या, कारण हा परीक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. नियम असा आहे की नेहमी आधी शेड करायचे आणि मगच मार्क करायचे. म्हणजेच ए आणि ई ह्या युनिव्हर्सल विधानांसाठी आधी वर्तुळातील भाग शेड करून रिकामा दाखवायचा आणि त्यानंतरच आय आणि ओ ह्या पर्टिक्युलर विधानांसाठी तिथे एक्सची खूण करायची. असं केल्यामुळे तो एक्स नेमका कुठे द्यायचा याचं कन्फ्युजन उरत नाही. आपण आता विभाग 5 वर आलो आहोत. द क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन. परीक्षेत हमखास विचारला जाणारा हा एक अत्यंत आवडीचा टॉपिक आहे. तत्वज्ञानातील ते जड नियम आपण एकदम सोपे करूया. कॉन्ट्राडिक्टरीज म्हणजे ए ओ आणि ई आय. यात एक सत्य असेल तर दुसरं नक्कीच असत्य असणार. कॉन्ट्रेरीज म्हणजे ए ई. यात दोन्ही एकाच वेळी सत्य असू शकत नाहीत, पण दोन्ही असत्य मात्र असू शकतात. सब कॉन्ट्रेरीज म्हणजे आय ओ. इथे दोन्ही एकाच वेळी असत्य असू शकत नाहीत, पण सत्य असू शकतात. आणि सब अल्टरनेशनमध्ये नेहमी सत्याचा प्रवाह वरून खाली वाहतो. हे 4 नियम अगदी तोंडपाठ असायला हवेत. आता कॉन्ट्ररी आणि सब कॉन्ट्ररीमधील हा फरक नीट समजून घ्या. कॉन्ट्ररी म्हणजेच ए ई ही नेहमी युनिव्हर्सल विधाने असतात. जसे प्रत्येक माणूस न्यायी आहे आणि कोणताही माणूस न्यायी नाही. हे दोन्ही एकाच वेळी सत्य असू शकत नाहीत. पण सब कॉन्ट्ररी म्हणजेच आय ओ ही पर्टिक्युलर विधाने आहेत. जसे काही माणसे न्यायी आहेत आणि काही माणसे न्यायी नाहीत. परीक्षेत विद्यार्थी नेमके याच ट्रॅपमध्ये अडकतात. त्यामुळे हा फरक कायम लक्षात ठेवा. आपला शेवटचा आणि अत्यंत स्कोरिंग विभाग फॅलसीज किंवा तर्कदोष. परीक्षेतले हे ट्रॅप्स कसे ओळखायचे ते पाहूया. पहिला महत्त्वाचा तर्कदोष आहे अनडिस्ट्रीब्युटेड मिडल. हा एक फॉर्मल फॅलसी आहे. जेव्हा मिडल टर्म म्हणजेच मध्यमपद हे इतर 2 पदांमध्ये पूर्णपणे वितरित झालेले नसते, तेव्हा हा दोष निर्माण होतो. ही खरं तर सिलॉजिझमच्या मूळ रचनेतीलच एक मोठी चूक असते. याचं एक सोपं उदाहरण बघूया. सर्व मांजरी प्राणी आहेत, सर्व कुत्रे प्राणी आहेत, म्हणून सर्व मांजरी कुत्रे आहेत. आता 1 सेकंड विचार करा, हे विधान का चुकलं? इथे प्राणी हे मध्यम पद आहे, पण ते मांजरी आणि कुत्रे यांचा एकमेकांशी योग्य संबंध जोडू शकत नाहीये, कारण प्राण्यांच्या वर्गात तर इतरही भरपूर प्राणी येतात ना. हाच तो अनडिस्ट्रीब्युटेड मिडलचा दोष आहे. दुसरा कॉमन तर्कदोष बघा, अफर्मिंग द कॉन्सिक्वेंट. जेव्हा जर पी तर क्यू ह्या रचनेला चुकीच्या पद्धतीने उलटे केले जाते, तेव्हा हा ट्रॅप तयार होतो. म्हणजेच काय, तर परिणामावरून कारणाचे चुकीचे अनुमान लावणे. हे उदाहरण ऐका. जर कर कमी झाले तर माझ्याकडे जास्त पैसे असतील. माझ्याकडे जास्त पैसे आहेत म्हणून नक्कीच कर कमी झाले असणार. हा तर्क पूर्णपणे चुकीचा आहे, कारण जास्त पैसे असण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात ना, जसं की प्रमोशन मिळणं किंवा लॉटरी लागणं. परीक्षेत आपल्याला बरोबर असेच ट्रॅप शोधायचे असतात. चला तर मग अगदी पटकन रिव्हिजन करूया. आपण काय शिकलो? डिडक्टिव्हमधील खात्री आणि इंडक्टिव्हमधील संभाव्यता ओळखायला विसरू नका. AEIO मॅट्रिक्स आणि एनिगो व अफिर्मोची भन्नाट ट्रिक लक्षात ठेवा. वेन डायग्राम्ससाठी आपली स्पीड मेथड वापरा. स्क्वेअर ऑफ ऑपोजिशनचे ते 4 नियम पक्के करा आणि अनडिस्ट्रीब्युटेड मिडलसारखे स्ट्रक्चरल ट्रॅप्स ओळखा. बस एवढं केलं तरी पूर्ण गुण फिक्स आहेत. तर मित्रांनो, आता लॉजिकल रिझनिंग हा विषय अमूर्त आणि भीतीदायक न वाटता एक पॅटर्न आधारित आणि हमखास मार्क्स देणारा विषय वाटतोय ना? नक्कीच वाटत असेल. आता फक्त डायग्राम्सचा भरपूर सराव करा आणि जाता जाता एक गंमत म्हणून नक्की करून बघा. आज टीव्हीवरील बातम्या किंवा चर्चा ऐकताना त्यात कोणता तर्कदोष किंवा फॅलसी दडलेली आहे हे शोधण्याचा नक्की प्रयत्न करा. पुढील सत्रात आपण व्हॅलिडिटीबद्दल आणखी सविस्तर जाणून घेणार आहोत. तुमच्या अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.